गावातील सर्व कार्यकारी मंडळ यांच्या पवित्र अशा उपस्थितीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज नवयुवक वारकरी मंडळ या सर्वांना नतमस्तक होऊन सर्व कीर्तनकार, आता सगळे कीर्तनकारच आहेत, मला एकट्याला सोडलं तर सर्व कीर्तनकार गायक मंडळी सुंदर अशा प्रकारचं नियोजन असलेलं आहे। त्या सर्वांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये प्रतिवर्षी आपल्या इथे मोठ्या आनंदाने हा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो। दूरदूरच्या महात्म्याचे पाय तुमच्या गावाला लागतात। तुमचं अत्यंतिक असलेलं गावाला गावकऱ्यांचं प्रेम या न्यायानं या नात्यानं सर्व महाराज मंडळी 500 किलोमीटरचा प्रवास अंतर पार करून तुमच्या गावामध्ये येतात आणि तुमच्या दर्शनाचा लाभ घेतात। आनंद वाटतो तुमच्या इथे आल्यानंतर, तुम्हाला सर्वांना पाहिल्यानंतर असं वाटतं एक आपला परिवार पाहायला लागलेला आहे असं वाटतं। कारण आमच्यावर असलं तुमचं अत्यंतिक प्रेम, आम्हाला परिवारापेक्षा काही वेगळं वाटत नाही असं मी तुम्हाला सांगतो। तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये वसलेला जो भाव असलेला आहे, जो परमात्मा असलेला आहे, परमार्थाविषयी आवड असलेली आहे, श्रद्धा असलेली आहे, त्या श्रद्धेला मी नतमस्तक होतो। माझ्या सेवेकडे वळतो। थोडासा दुग्ध शर्करा योग असा आज आपल्या धर्माचं, देशाचं एक पावित्र तीर्थ, ईशवंत कीर्तिवंत धैर्यवंत जाणता राजा अच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मजयंती असलेली आहे। आज पर्वकाळ आहे। एक तर तुमच्या आज निरोपाचा कार्यक्रम कीर्तन आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्याच्यामध्ये आणखी एक योग, तुमच्या मंडळाचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज नवयुवक वारकरी मंडळ असं सर्व योग जुळून आलेला आहे। आता इथं वास्तव पाहिलं असताना कोणीतरी पोवाडे मार्फत म्हणणारा माणूस पाहिजे होता आजच्या 10-15 मिनिट, मात्र मला पोवाडे येत नाही। मात्र छत्रपती शिवाजी महाराज नक्की जाणतो, ती जाण एक 10 मिनिट तुमच्या समोर ठेवतो आणि माझ्या विषयाकडे मागणीकडे वळतो। छत्रपती शिवाजी महाराज जयंती सर्व देशभर मोठ्या अट्टासानं, मोठ्या प्रेमानं, मोठ्या आत्मीयतेनं सगळ्या देशभर साजरी होते। सगळी आपली कामं धाम, आम्ही येत असताना चौकडे, आंध्रामध्ये चौकडे ध्वजारोहण होत होता भगव्या पताकाचा आणि शिवाजी महाराजांच्या नावानं, जय श्रीराम नावाच्या नावानं जयघोष होत होता। तेवढ्या सकाळी लवकर बघा। आता तुमचं तर मंडळच ते आहे। असा लाडका राजा, समाज लाड कोणालाही करत नाही, जो समाजाला लाड करतो तोच समाज त्याला लाड करत असतो। बघा, कर्मवीर भाऊराव पाटलांचे एक वाक्य आहे गुरुजी। कर्मवीर भाऊराव पाटील शाळा चालवली, त्यांनी स्वतः शिकलेले नव्हते। त्यांना असं वाटलं आपली चूक झाली, मात्र आपण कुठेतरी घडवायला पाहिजे असं विचार करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी संयुक्त शाळा सुरुवात केली, स्त्री आणि पुरुषाच्या एका ठिकाणी। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियेसाठी शिक्षणाची चळवळ केली, मात्र कर्मवीर भाऊराव पाटलांनी संयुक्त शाळा सुरुवात केली। त्याच्यामध्ये पुरुषांनी अधिकार होता आणि स्त्रियांनी अधिकार होता शिकण्याचा। बरीचशी गोरगरीब मंडळी मुलांना शिक्षणाला पाठवून द्यायला तयार नव्हती। काय फी होती? फक्त 1 रुपया देऊन ऍडमिशन करायचं, बस संपलं। शाळेची फीस तेवढी, 1 रुपया द्यायचा आणि ऍडमिशन करायचं। त्यावेळेस आई वडिलांनी कर्मवीर भाऊरावकडे भाऊराव पाटलाकडे तक्रार करायला लागली, म्हणजे आमचं मुलगा एकुलता एक असलेला आहे, कुठेतरी गुरढोर लागला तर कोणाला मिळते? आमची गरीब परिस्थिती, मुलांना सुद्धा खाऊ पिऊ घालू शकत नाही। तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, तुमच्या मुलाला तुमच्या घराकडेच पाठवून देणार नाही,
तुमच्या पोटाचं तुम्ही पहा, पण तुमच्या पोटाची, मुलांची, कपड्याची आणि अन्नाची उपजीविका मी स्वतः करतो असं म्हणायला लागले. आणि आपली सर्व संपत्ती, आपलं सर्व घरदार सर्व विक्रीला मुलीला काढलं आणि शाळा चालवली. बघा, साचलेलं तळ कधी संपत असतं, तसं कर्मवीर भाऊराव पाटलाची कशी पैसे संपले आणि गोडाऊनमधलं अन्नधान्य बी संपलं. उपासमार व्हायची वेळ आली. लहान लहान लेकरं 10-5 वर्षाची. कर्मवीर भाऊराव पाटलाला चिंता पडली काय करावं म्हणून. तर त्यांच्या घरी थोडेसे दागिने होते, ते दागिने घाण ठेवले, विकून टाकून दिले कायमचे. विकले आणि विकून त्याचं राशन भरलं आणि पोरासाठी राशन जेवण तयार झालं. किती दिवस, काही दिवसाचा काळ त्याच्यावर गेला. प्रश्न असा पडला कसं करावं. तर एका श्रीमंताकडे कर्मवीर भाऊराव पाटलांनी थोडीशी विनंती केली, मला तुम्ही सहकार्य करा, सार्वजनिक काम आहे, बालगोपाळांचं काम आहे, तुम्हाला पुण्य मिळेल, मी तुमचे पैसे परत करतो, मला उसरी दे. त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, त्या सावकारानं सांगितलं, मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या काळात 1 लाख रुपये. मग काय, माझी एक आठ आहे म्हणाली. काय आठ असलेला आहे? तुमच्या वसतिगृहाला एक नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह असं नाव दिलेलं आहे. मग काय म्हणाय तुमचं? मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो. माझे वडील दिवंगत झालेले आहेत, फक्त छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी हॉस्टेल किंवा त्या ठिकाणी असलेलं आश्रम एवढं नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव असेल मला द्या. एवढीच इच्छा, आणि तुमची काही इच्छा असते मागा. कर्मवीर भाऊराव पाटलाचे शब्द असलेले आहेत बघा, असा अंतकरणात ठसतात एकदम. भाऊराव पाटील म्हणतात, सेठ ऐका, तुमचे 1 लाख रुपये का मोठी उडगिरी सोडून द्या, माझ्या मुलांचं पोट मी कसा तरी भरेन. 1 लाख रुपये दिला तर काय आणि 10 लाख रुपये दिला तर काय, मी स्वतःच्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. हे स्वाभिमान आहे महाराजांविषयी. त्याला जाणता राजा असं नाव दिलं, कारण सर्वांचं अंतकरण जाणणारा राजा होता तो. छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चय करणारा आणि केलेला निश्चय सिद्धीला घेऊन जाणारा राजा जगाच्या पटोल उदयाला आलेला नाही, जन्माला आला नाही. त्याचं कारण आहे कसं आहे लक्षात ठेवा. राजा असा तर शिवाजी महाराज सारखा, मुलगा असला तर शिवाजी महाराज सारखा, शत्रू असला तर असावा तर शिवाजी महाराज सारखा, मित्र असावा तर शिवाजी महाराज सारखा, नवरा असावा तर शिवाजी महाराज सारखा, असे 9 उपमा शिवाजी महाराज दिल्या. रामाच्या बरोबर उपमा दिल्या त्याला. राजा असावा तर शिवाजी महाराज सारखा. कसा असावा? परमार्थाला पोषक राजा आणि व्यवहारालाही पोषक राजा. राजा माळकरी असावा आणि संप्रदायाला सहकार्य करणारा असावा. कसा बघा लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव निशाण निवडलं. त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायाचं निशाण भगव होतं म्हणून ही निशाणी
तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाची निशाणी. ती निशाणी निवडली महाराज त्यांनी. म्हणून राजा छत्रपती शिवाजी महाराज सारखा असावा, निराभिमानी. मुलगा असा तर छत्रपती शिवाजी महाराज सारखा हवा. शिवा, अरे हे समोरचा किल्ला आहे ना, माझ्या डोळ्यात रुतायला लागलेला आहे. शत्रू पक्षाचं पाप उन्मत्त झालेलं आहे त्याच्यामध्ये. काही कर, मला तेवढा किल्ला दान दे. असं सुरुवातीला आपल्या आईने सांगितलं. तर आपल्या आईच्या हक्कासाठी म्हणून 16 वर्षामध्ये तोरणा नावाच्या किल्ल्याला तोरण बांधलं महाराज आणि त्याच्यावर भगवं निशाण लावलं. 16 वर्षाच्या वयात. आमच्या लेकराला 16 वर्षाच्या काळात फक्त मोबाईल चालता एवढे, बाकी काही नाही गेले. मित्र असावा तर राजा शिवाजी सारखा असावा. आधी लगन कोंडाण्याचं मग राहिवाचं असा म्हणणाऱ्या तानाजी मालुसरे कोंडाणा नावाच्या किल्ल्यावर हुतात्म्य प्राप्त झालं त्यांना. आणि तानाजी मालुसरे लढता लढता गतप्राण झाले. तर छत्रपती शिवाजी महाराजाला कळालं, तानाजी मालुसरे कामी आले. कळल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मुखातून सहज उद्गार निघाले, अरे गड आला पण माझा सिंह गेला. एका सामान्य त्या ठिकाणी सैनिकाला त्याला कोंडाणा किल्ला सोडून सिंहगड नाव दिलं महाराज त्याला. आज आमची राजकारणी लोक आपल्याच मायबापाचं नाव देतात, कोणा शिपायाचं नाव देत नाही. आपल्या माईचं नाव, बापाचं नाव, आज्याचं नाव, आजीचं नाव हीच परंपरा चालतात. पण एखाद्या शिपायाचं, एका मावळ्याचं नाव कोणी देत नाही. पण माझा मावळा आहे का पाहिला नाही, माझा भाऊ आहे काय पाहिला नाही. आपल्या सहज त्या ठिकाणी सांगितलं, या गडाचं नाव आजपासून सिंहगड असं ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांची काय निष्ठा होती मला सांगा. तो शिवा नावाचा सैनिक पन्हाळगडावर शिवाजीराजे अडकले. 5 महिने पन्हाळगडावर महाराज राहिले. भागी सगळं शत्रूचा वेढा, राशन बंद, सगळे सैनिक वर. तर शिवाजी महाराजांनी विचार केला, मी आता सांगितलं ठेवलेलं भांडवल जास्त दिवस राहत नाही, दररोज कमाई पाहिजे तर व्यवहार भागतो. काय करावं, सगळं सैनिक उपाशी मारवण्याची वेळ आली. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी कसं करावं. त्यावेळेस त्या शिवाने सांगितलं, ऐका राजे, तुम्हाला फरमान पाठवून द्या तुमच्या शत्रूला. काय, मी तुम्हाला उद्या भेटा येणार असलेला आहे, आपलं जे काही भांडण असलेलं आहे चर्चेवरती काढून घेऊ असं म्हणा. अरे शत्रू पक्षात मी गेल्यानंतर तुम्हाला परत येऊन देणार नाही राजे, तुम्ही जाऊच नका, मी जातो म्हणा. तो शिवा छत्रपती शिवाजी महाराज सारखा दिसत होता. नाही वेश तसा घेतला होता. 2 महिने सजवले. एका महिन्यात शिवाला बसवलं आणि या काही महिन्यात ह्या शिवाजीला बसवलं. शिवाजी पन्हाळगडामध्ये मागल्या दरवाज्यातून निघून गेले आणि सगळे सैनिक शिवाबरोबर निघाले. शत्रू पक्षामध्ये आल्यानंतर राम राम नमस्कार झाल्यानंतर शिवा सांगतो, तुम्ही इतका त्यांना पाहिलेच नव्हतं शिवाजी महाराजाला शत्रू पक्षाच्या माणसाला. तुम्ही इतका छत्रपती, हो मीच आहे म्हणजे छत्रपती शिवाजी राजा मीच आहे. त्यावेळेस एक शाहिस्तेखानाचा मुलगा होता. त्या शाहिस्तेखाना मारत असताना शिवाजी त्या कृष्णाजी यांनी शिवाजी महाराजावर तलवार चालवली होती. त्या तलवारीचं वरण शिवाजी महाराजांच्या कपाळावर उठलं होतं म्हणे. अफजल खानाचा वध करत असताना कपाळ उठलं होतं. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं मुकुट काढून पाहिलं, त्या शिवा नाव्याचं पाहिलं तर ते व्रण नव्हतं. तर त्याने सांगितलं, ओ आपल्याला धोका झाला, हा शिवाजी नाही, हा शिवाजीचा दुसराच कोणीतरी आहे. त्याने सांगितलं मी शिवाजी आहे. त्याने सांगितलं शिवाजी तू आहे तर तुझ्या कपाळावर व्रण कुठे गेलं. मग ओळख गेला असताना तो समोरचा शत्रू म्हणतो, अरे एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये तुला भीती वाटत नाही? आम्ही एवढे सगळे दुश्मन एका बाजूला थांबलो, भीती वाटत नाही तुला? ते सांगितले, मराठा त्यालाच म्हणतात जो मरणाला भीत नाही. मरणाला मारून उरला त्याचं नाव मराठा असलेलं आहे. म्हणून मी एक मोठ्या मराठा आहे. तुझ्यासारखी 1000 जर त्या ठिकाणी समोर आता मला भीती वाटत नाही म्हणाले. शत्रू पक्षांनी हल्ला केला, मला जास्त लांबच बसायचं नाही.
स्वतःसाठी जीव दिले शिवाजी महाराजांसाठी. त्यांनी सांगितलं, अरे माझ्यासारखे असे कितीही जरी गेले तर जगाचा पोशिता एकच राजा वाचला तर माझ्यासाठी कितीतरी शिवा तयार होतील, म्हणून एक शिवाजी शिल्लक पाहिजे. म्हणून स्वतःचा जीव देण्यासाठी समर्पण करण्यासाठी लोक तयार. कारण छत्रपती शिवाजी महाराज समाजासाठी जगले, आमच्या तुमच्यासाठी जगले. बघा, छत्रपती शिवाजी महाराजचा वेश घेऊ नका, छत्रपती शिवाजी महाराजचा आचार अंतकरणामध्ये बाळगा, जीवनामध्ये बाळगा. बरीच लोक अर्धी दाढी असं चंद्रकोर लावतात आणि तोंडामध्ये गुटके, पियला दारू, हे सगळं करतात. छत्रपती शिवाजी महाराजचा अवमान आहे तो. छत्रपती शिवाजी महाराजाला जर काही द्यायचं असेल तर काही देऊ नका, त्यांनी वागल तसं वागण्याचा प्रयत्न करा. जीवन निर्विसरी राहा. देश एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा, देश घडवण्याचा प्रयत्न करा, गाव घडवण्याचा प्रयत्न करा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा आपला अधिकार असलेला आहे. नाहीतर काय अधिकार सांगू तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याला दूरदृष्टी किती होती बघा. आग्र्याला गेले. त्या आग्र्याचं गाईड लोक इतिहासकार, ते गाईड लोक, ते गाईड असलेला छत्रपती शिवाजी महाराजाला आग्र्याची सगळी माहिती सांगायला लागला. त्याने सांगितलं, इथून दगड आणलं, तिथून दगड आणलं, एवढे मजूर लागले, तेवढे मजूर लागले, तेवढे मजूर लागले, असं सांगायला लागला. सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, सगळं सांगितलं पण एक सांगितलं नाही. समजा काय सांगितलं नाही. अरे हजारो काळे पत्थर जेव्हा या मुळ्यामध्ये खुपले गेले तेव्हा हा ताजमहल उभा टाकला गेला. त्या काळ्या पत्राचं काही त्या ठिकाणी, काळ्या दगडाचं काही वर्णनच केलं नाहीस तू. म्हणाले तुझं इतिहासामध्ये नापास झालास. ठीक आहे, पहा ना, आग्र्याची सुटका पहा, अनेक प्रसंग त्या ठिकाणी आता तुम्हाला भरपूर वेळा ऐकलेले आहात. पहा काय महाराज, त्यांचा जर जीवनाचा इतिहास पाहिला तर 56 वर्षाचा माझा राजा 56 कोटी कामं करून गेला महाराज. आज मंदिरं शिल्लक राहिली छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. आमच्या गळ्यात माळ शिल्लक राहिली छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. कधीच कोणाचा द्वेष केले नाही, ना धर्माचा नाही, फक्त त्या दुष्ट प्रवृत्तीचा द्वेष केले, दुष्ट प्रवृत्तीचाच काटा काढले. बरेच लोक म्हणतात शिवाजी महाराज मुस्लिम समाजाच्या विरोधी, अजिबात नव्हते. कोणाचेच विरोध केले नाही, फक्त त्यांच्या अंतकडे दुर्गुण आहे, त्या दुर्गुणाचा विरोध झाला. तो कोण एका पक्षाचा असेल, सगळ्यात विरोध कोणाचा झाला छत्रपती शिवाजी महाराजांना, तर आमच्याच लोकांचा झाला. ऐका, जीवन माणूस सरळ जगू शकतो. आपल्या कुटुंबाचं पाठबळ आपल्या मागे पाहिजे, तर आपल्या लोकांचं पाठबळ आपल्या मागे पाहिजे. जीवन सोपं जातं. ज्या दिवशी आपल्या कुटुंबानं आपला हात सोडलं, आपले आप्तेष्ट आपले हात सोडून आपली निंदा करायला लागले, त्या दिवशी आपण हरतो. महाराजांनी तसंच झालं. त्यांचेच नातेवाईक त्यांनाच त्रास केले, मात्र त्यांना न जुमानता शेवटपर्यंत लढून लढा दिला आणि भारतामध्ये सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी राज्यपद छत्रपती शिवाजी महाराजांना कमावलं. बघा, आयत्या पिठ्यावर रोगटा कोणी मारते, पण स्वातंत्र्य राज्य स्थापन करायला शक्ती लागते, त्याग लागतो, प्रेम लागतं समाजामध्ये. ठीक आहे. स्वराज्याची स्थापना स्वतंत्र केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीमध्ये नोकरी करायचे. काय होतं, पुण्याची जागिरी होती पण काढून घेतलं. सगळं झालं. त्याला न जुमानता सगळ्या समाजावर प्रेम केले आणि समाजावर प्रेम करून एकछत्री राज्य निर्माण केलं. त्याचं नाव स्वराज्य. स्वराज्य करता करता देवाला सोडलं नाही, धर्माला सोडलं नाही, संताला सोडलं नाही, वारकरी संप्रदायाचा अवलंब केला. वारकरी संप्रदाय तुकोबारायासारख्या महात्म्याकडून माळ घेतली. महाराज काय प्रारब्ध असेल, का नशीब आहे महाराजांचं. छत्रपती शिवाजी त्या ठिकाणी तुकोबारायासारखे महात्मे छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतात, त्या उपदेशाप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वागतात. याच्यापेक्षा काय पाहिजे. जीवनामध्ये जर तुम्हाला बळ पाहिजे तर अध्यात्माची सांगड पाहिजे. जीवनामध्ये तुम्हाला फळ पाहिजे तर अध्यात्माला धरून पाहिजे. अध्यात्म सोडून काही त्या ठिकाणी माणूस अक्कल कमवू शकत नाही. म्हणून अध्यात्माची जोड लावली. राजकारणाही जर आम्हाला लोक हसत्यात, चोप्या पटका घालून गेले की आम्हाला लोक हसत्यात. महाराजांनी हसले नाही, पटक्याची चोप्याची किंमत केली महाराजांनी. अनेक प्रसंग महाराजांचे सांगता येतात, त्यासाठी काहीतरी स्पेशल कीर्तन ठेवतो आहे का नाही. अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चारित्र्य असलेलं आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो मी माझ्या विषयाकडून. एक वेळेस महाराजांच्या नावानं गर्जना करा, मग आपण छत्रपती शिवाजी महाराज